राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। श्रीरामपूर न्यायालयाबाहेर प्रेमविवाहानंतर मोठा कौटुंबिक संघर्ष उफाळून आला। मुलगी पतीसोबत जाण्याचा हट्ट धरताच संतप्त आईने थेट कारच्या बोनेटवर उडी मारली। त्यानंतर शिवाजी चौकात गाडी अडवून दगडफेकही करण्यात आली। अखेर पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटला। नेमकं काय घडलं पाहूया हा विशेष रिपोर्ट। श्रीरामपूर तालुक्यातील एका तरुणीने राहुरी तालुक्यातील केसापूर येथील तरुणासोबत 8 दिवसांपूर्वी प्रेमविवाह केला होता। मात्र हा विवाह मुलीच्या कुटुंबियांना मान्य नव्हता। त्यामुळे मुलीला श्रीरामपूर न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती। आज न्यायालयात हजर झाल्यानंतर मुलगी आणि तिचा पती एकत्र निघत असताना मुलीच्या कुटुंबियांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला। आम्ही आमची मुलगी तुझ्यासोबत पाठवणार नाही अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली। मात्र मुलीने आपण स्वतःच्या इच्छेने लग्न केले असून पतीसोबतच जाणार असल्याचं स्पष्ट सांगितलं। यानंतर तरुणी आपल्या पतीसोबत स्विफ्ट कारमध्ये बसताच संतप्त झालेल्या आईने थेट कारच्या बोनेटवर उडी मारली। मी गाडी जाऊ देणार नाही असे म्हणत जावयाला शिवीगाळ करण्यात आली। तरीही चालकाने गाडी पुढे नेल्याने बोनेटवर बसलेली महिला पाहून परिसरातील नागरिकही अचंबित झाले। दरम्यान शिवाजी चौकाजवळ मुलीच्या नातेवाईकांनी गाडी अडवली। गाडीच्या काचेवर मोठा दगड फेकण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला। त्यानंतर तरुण दाम्पत्याने थेट श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांचा आश्रय घेतला। पोलीस तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी तरुणीची स्वतंत्रपणे विचारपूस केली। त्यावेळी तिने आपण स्वतःच्या इच्छेने विवाह केला असून पतीसोबतच राहण्याचा निर्णय कायम असल्याचं स्पष्ट केलं। त्यानंतर उपस्थित जिल्हा परिषद सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने वादावर पडदा पडला आणि तरुणी आपल्या पतीसोबत रवाना झाली। आमचं नुकतंच लग्न झालं आहे, सासरच्या मंडळींविरोधात आम्हाला कोणतीही फिर्याद द्यायची नाही अशी भूमिका संबंधित तरुणीने पोलिसांसमोर मांडली। प्रेमविवाहानंतर निर्माण झालेला हा कौटुंबिक संघर्ष श्रीरामपूरमध्ये दिवसभर चर्चेचा विषय ठरला। पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि अखेर तरुणीने स्वतःच्या इच्छेनुसार पतीसोबत जाण्याचा निर्णय कायम ठेवला। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।